मित्रांनो, मास्क या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात? मास्क या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात माहीत आहे का? नाही असेलही कदाचित तुम्हाला माहिती हो, परंतु मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मास्क या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये मुकनाक संरक्षक, जीवजंतू, रोधक, हवागाळ, झाकळपट्टी असं म्हणतात. बघा, आपली मराठी भाषा लोक म्हणतात की मराठी भाषा सोपी आहे, परंतु मराठी भाषा इंग्रजी भाषेपेक्षा खूप अवघड आहे. बघा ना, तुम्हीच घ्या आता समजून. मराठी भाषा ही खरंच खूप सुंदर आहे आणि खूप प्रेमळ आहे. खरं तर भाषा, जगातील भाषा ह्या सगळ्याच सुंदर असतात. आणि कारण त्या प्रांतातल्या, त्या देशातल्या लोकांच्या बोलीभाषा असतात. आणि त्यामुळे सगळ्याच भाषा ह्या चांगल्या असतात. भाषा कुठल्या वाईट नसतात. आणि ते वाईट ठरवणं हे माणसाच्या हातात नसतं. कोणीही कुठल्याही भाषा वाईट ठरवणं हे योग्य नाही, हे माझं मत आहे. जगातील सर्व भाषांवरती माणसानं प्रेम करावं. मी करतो. ते शिकून घेण्याचा प्रयत्न करावा. रिअली सांगतो, त्या भाषा शिकून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यामुळे जगातील सगळ्या भाषांचा मी आदर करतो आणि त्यांचा मी सन्मान करतो, सॅल्यूट करतो. त्याच्यामुळे मित्रांनो, भाषा आणि त्या भाषेंवरून होणारं जो काही द्वंद्व ज्याला आपण म्हणतो, हा सुद्धा मराठी भाषा शब्द आहे. द्वंद्व म्हणजे युद्ध, हे होता कामा नये. कारण आपण माणूस, एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या भाषेचा सन्मान केला पाहिजे. आणि हीच खरी मानवता आहे. 100 किलोमीटरवरती तुम्ही प्रवास करत असाल तर 100 किलोमीटरवरती भाषा आणि तिचं ट्युनिंग हे वेगळं तुम्हाला मिळेल. त्यामुळे शब्द एकच असतात, त्याचे उच्चार, बोलण्याची भाषा, त्याच्या ट्युनिंग हे वेगवेगळे असतात. त्याच्यामुळं कधीही कुठल्याही भाषेचा तिरस्कार करू नका आणि कुठल्याही भाषेला कमी समजू नका. ही मराठी भाषा थोर महापुरुषांची आहे. ही मराठी भाषा थोर महान पुरुषांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मराठी. विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषा मराठी. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, मातोश्री सावित्रीबाई फुले यांची भाषा मराठी. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत जनाबाई, संत मुक्ताई, ज्ञानदेव तुकाराम महाराज, फातिमाई शेख, संत गाडगे महाराज, असे थोर कैक महामानवांच्या ज्या भाषा आहेत त्या प्रांतातल्या आहेत. आणि म्हणून हे सर्व महापुरुष, महान माता रामायणची भाषा, त्यागमूर्ती रामाई यांची भाषा मराठी आहे. आणि म्हणून या सर्व महापुरुषांचा आणि त्यांच्या भाषेचा आपण आदरच केला पाहिजे.
प्रत्येक राज्यातल्या, प्रत्येक देशातल्या सर्व भाषांचा आपण आदर केला पाहिजे आणि हीच खरी मानवता आहे. कुठल्याही भाषेवरून आपण द्वंद्व करता कामा नये आणि संघर्षाची भूमिका घेता कामा नये. आणि हेच खरं या माध्यमातून मी तुम्हाला माझं सांगण्याचा प्रयत्न आहे. सर्व भाषा आणि सर्व भाषिकांचा आपण आदर केला पाहिजे आणि हीच खरी आपण भारतीय असल्याची आणि भारतीय नागरिक असल्याची खरी खुरी आपण मानवता जपूया, हेच या ठिकाणी मी सांगतो. आपण सर्व जण मानव आहोत आणि मानव म्हणून आपण जगूया, जगा आणि जगू द्या. जय हिंद, जय भारत.